नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? नक्कीच मजेत असाल. सो आपण चाललोत रायगड. रायगडला याच्यासाठी चाललेलं आहे की 6 जून परवा आहे. आजची तशी तर 4 तारीख आहे. बंदोबस्त आजच पडलेला आहे, म्हणजे 2 दिवस झाले पडलेलं आहे, पण आज हजर व्हायचं. सो आता मी दुपारचे तसे 1 वाजले. सकाळी लवकर बोलवलेलं, पण थोडं काम होतं, बाहेरचं पण काम होतं आणि पॅकिंग पण नव्हती आली, त्यामुळे उशीर झाला निघायला. आणि आता निघालो आहे, बॅग पॅक केलेली आहे आणि आपली हेल्मेट वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि आता निघूयात. तसं मी हा ब्लॉग आता मला वाटते भरपूर दिवसांनी करते, 15-20 दिवसांनी. लग्नानंतर हा ब्लॉग करते, कारण का लग्नाच्या नंतर मी व्हिडिओ केलेच नाही, कुठे गेलोच नव्हतो त्यामुळे. सो आता निघूयात पटापट आणि भेटूयात पुढे. सो मित्रांनो, आता थोडं पेट्रोल पंपावर आलो पेट्रोल टाकायला, कारण का पेट्रोल टाकू थोडं. एकतर पेट्रोलच्या आधी शॉप आले, थोडं भेटेल नाही भेटेल म्हणून टाकून घेतो पूर्ण. आणि पुढं आता जाऊन करेल निखिल आणि आपला सिंगे आणि बाकीचे सगळे तर कोपोलीला भेटणार आहेत. तो पेट्रोल टाकूयात आणि मग भेटतात. बरोबर जरा दिदीचं चांगलं. तो मित्रांनो, आपण आता शिवपाट्याला बसलेलो आहे आणि माझ्यासोबत आता केंगे, निखिल भाऊ आपला, आणि जंगलेला तुम्ही पहिल्यांदा बघितलं असेल, तो आता पळतो आहे. आणि प्रथमेश आणि निलेची वाट बघतो आम्ही. ते दोघं उशीर केला त्या दोघांनी भरपूर, कारण का सकाळी पोचायचं होतं. आता 3 इथेच वाजले, अजून किती वेळ लागेल रायगडला पोचायला काय माहिती. ते इकडनं 2 तासाची रनिंग आहे. हा बघा कसं बघताय माझ्याकडे. गुन्हा केला आहे का मी काय? 4 वाजता निघू. हां, प्रथमेश हा ना, तो तर बोलतो उद्या निघू, आता 4 वाजता निघू. काय सांगू तुला. तेव्हा आता ते आल्यावर त्याची जरा भेटू निघाल्यावर. हे बघा, हे दोघं तिकडे आहेत, आणि दोघं पुढे गेलीत, आणि 2 जण अजून बाकी आहेत. निले आणि प्रथमेश किती वेळ करतात काय माहिती, अजूनपर्यंत आलेलो नाही. रे तुम्हाला अरे तुला काय आहे तुला? हे अरे ट्राउझर मग बाहेर. तुला मला माहिती आहे, तुला शिव्या द्यायचे आहेत. तुम्हाला सांग, तुला उद्या जायचंय का? यायला 5 तारखेला हा नाही रे. पाली नगरपंचायत आहे का? सो आपण आता पालीमध्ये पोचलो आणि इथे बघा सगळे भेटलेले. तिकडे 2 जण आहेत आणि इकडे आपली जण. ते मिले हेल्मेट का नाही आणलं तू? हेल्मेट आणायचं ना भाऊ. सो आता निघूयात पटकन. सो मित्रांनो, आपण आता अर्ध्या रस्त्यात पोचलेलो आहे. आता मला गावाचं नाव तर माहिती नाही, बहुतेक इकडं नाही बघा, इकडे कोपोली आणि पाली आहे. तर तो तरे तर तिकडे गेले ते बघ. सो आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलेलो आहे आणि तुम्हाला एक दाखवतो बघा, सह्याद्री बघा आपली बघा तिकडे. आता एवढं दिसत नाही, याला मी व्हिडिओ घ्यायला सांगितलेले, त्या व्हिडिओमध्ये दिसलं असेल. आता आम्ही इकडे थांबले, कारण का इकडून रोड नाही मला माहिती. इकडे आहे का इकडे आहे, आणि पोरं पण यायची बाकी आहेत. आता ते रस्ता चुकतील, त्या दोघांची वाट बघूयात आणि बघूयात अजून किती वेळ लागतो पोचायला. बहुतेक आता आहे बघा 3-4:30 वाजले. आले चला, अजून अर्धा तास लागेल. चला चला मी घेतो तुमच्यासाठी थांबलो. चला. सो आम्ही थोडा ब्रेक घेतला आणि इकडे थोडं पाणी वगैरेसाठी थांबलेलो, आणि आता अजून थोडं असेल
आम्ही मान केला आम्हाला कधी करणार नाही. आमच्या वरचा नंबर तो खालचा नंबर पण माझलाच गाडी करायला. माझं कुठंच काही नाही. काय रे बाबा? सो आपण आता निजामपूर गावात आहेत आणि हे बघा इकडे 2 रस्ते येतात, एक लेफ्टला आणि एक सरळ. इकडनं रायगड लेफ्ट आहे, 30 किलोमीटर रायगड रोपवे आणि 28 किलोमीटर. अरे ते तरे सरळ गेले, त्यांना फोन कर ना. सो एक आमचा मित्र सरळ गेला निघून, त्याला आता फोन करूयात. सो बघूयात आता अजून किती वेळ लागतो. एकच जून 6 जून पोरं कुठे राहिले आपली? आले पाचाड निजामपूर असते 15 किलोमीटर असेल ना. 15 किलोमीटर आहे, पोहोचून जाऊ आपण. असते भाऊ, माझी व्हिडिओ चालू आहे. सो आपण आता पोहोचलेलो आहे शपथ. मला जिकडं तिकडं खाकीच दिसते. हां, आजच्या दिवशी जिकडं तिकडं खाकीच दिसते. पुढं मागं खाकी. सो आपण आता हजर होऊयात. पहिले पोचलेलो आहेत आपण. पहिले हजर आलेले कळवावं लागेल, नाही तर वांदे लागते. हजर होऊयात, मग तुम्हाला भेटतो. सो मित्रांनो, आम्ही तिथे हजर झालोत आणि आपली पोरे बघा इकडे सगळी बसलीत आणि आम्ही आता जिथे बसलो आहे. आणि बघा एक किट भेटलेली आहे आम्हाला रायगड पोलीस. याच्यात काय काय आहे भावा, दाखव ना. चिकी दाखव रे, खोल. आता माझ्याकडे नाही आहे, सगळं काढ. ते बिस्किट काय आहे? अरे काय, अरे ते तोंड पुसायचं आहे ना. हां, तोंड चेहरा पुसायचं आहे. मी बोललो बिस्किट आहे. मास्क, बँडेज, इलेक्ट्रॉल, ब्रश, गोळ्या, नेटवर्क. अरे कपडे धुवायचे पण साबण आहे, सगळं आहे. भांडी घासायची नाही. आणि दाढीचं किट आणि डेटॉल. कुठे जेलीत? कुठे काय जेलीत? कुठे जिलेट? कोलगेट आहे का? मला वाटलं जिलेट आहे. म्हटलं दाढी करायला सामान कुठे? काहीच नाही. दाढीच नाही, बरं 3 आहे. दिवसात काही नाही दाढी. आणि कौस्तुभ बघा, कौस्तुभला नाही दाखवलं. कौस्तुभ बाबा लय दिवसांनी आलाय भाऊ, लय दिवसांनी भेटलाय. निखिल नाही आहे आता, निखिल पण असतो. निखिलला पण तुम्हाला आठवत असेल, ट्रेनिंगला होता सोबत. ट्रेनिंग नंतर मला आज भेटलाय. इलेक्शन ड्युटीला होता, त्यानंतर आज भेटलेला. सो आता थोडं इथे बसलोत आम्ही आणि नंतर इथे ब्रीफिंग आहे. ती ब्रीफिंग झाल्यावर आपण चेंज मारू आणि बघू कुठे राहतो आज. सो भावांनो, आपला रायगड. सो आम्ही इथं थोड्या वेळ थांबलेत, कारण का ब्रीफिंग आहे थोड्या वेळाने, त्यामुळे. आणि बाकीचे इकडे थांबलेत. आणि आपल्या रायगड बघा काय भारी दिसतं. पाऊस पडेल का, तुला काय वाटतं? हां, नाही पडणार. काय ढगत आले पण मला वाटतं नाही पडणार, कारण का 7 वाजलेत, अंधारच पडायला लागले थोडा वेळ. सो मित्रांनो, हे बघा इथे ब्रीफिंग झाली आणि आपला रायगड. सो मित्रांनो, आम्ही ना थोडं पुढे आलो, कारण का रूम बघायला. आजची रात्र जरा बाहेरच थांबावं लागेल. तशी झोपायची सोय आहे, पण थोडं सकाळचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे आम्ही रूम बघतो. सो इकडे एक भेटली आहे, मी तुम्हाला नंतर दाखवेल. तिकडे कन्फर्म करायला गेलो
ती कन्फर्म करूयात आणि मग पोरांना घेऊन जाऊयात रूमला आणि मग जेवूयात आणि नंतर झोपून घेऊयात. कारण का उद्या तशी हाय रिपोर्टिंग 2ची पण लवकर बोलवलेलं आहे. सो आता प्रथमेश आणि निले आणि निखिल रूम बघायला गेलेत. मी तर खाली उभा आहे गाडीपाशी आणि आता या डोंगराच्या पलीकडे रायगड आहे. दाखवलं असतं पण आता दाखवतो मी थोड्या वेळाने. मगाशी दाखवलं असेल माझ्यामध्ये. आता हा बंदोबस्त करायची भरपूर इच्छा होती मला. तर पाठच्या वर्षी पण नव्हता लागलेला, यावर्षी लागला आहे नशिबाने. घरी होतं त्यामध्ये लागून टाकला आहे आणि एवढा खुश आहे ना मी. खूप दिवसांनी रायगडवर आलो आहे वरून. कारण का जवळजवळ मी 12वीला का 13वीला होतो तेव्हा आलो रायगडवर आणि त्यावरती 5-6 वर्षांनी आज आलो आहे. ते पण महाराजांच्या सेवेसाठी आलेलो आहे, डायरेक्ट फिरायला पण नाही. सो अजून काय पाहिजे, महाराजांच्या सेवेसाठी तर आलेलो आहे. अजून काय पाहिजे आपल्याला. सो आता आपण थोड्या वेळाने भेटूयात. जिथं जातो तिथे कांड करतो डायरेक्ट. अरे आता भरून द्यायला लागेल रे त्याला. अबे त्याला घुसव ना त्याला. आता काय कसं करतो अबे? फाडली ही बघ, खरं फाडली बघ. पहिला मी गेलतो याने पाडलेले. प्रूफ देतो तुम्हाला. का हॉटेलवाले कोण असतील ते याने पाडलेले, आम्ही नाही पाडले. पैसे याच्याकडून घ्या. डायरेक्ट खाली. अरे पण तू डेंजर तरडले रे, तरटून गेलेले आखी. अरे पण त्याला टाईट कर ना काहीतरी. जाऊन दे चल. सो मित्रांनो आम्ही इकडे थोडं रायगड किल्ल्याच्या थोडं पुढे आलं आणि इकडे आम्ही रूम घेतलेली आहे. अवा का कसं बघतोय माझ्याकडे झाले. हे गुन्हा केलाय का? सो हे बघा तुम्हाला मी रूम दाखवतो. ही अपार्टमेंट आहे, बिल्डिंग आहे आणि आमचे नौजवान प्रथमेश विचार आहे. हा तुम्हाला रूम दाखवते, रूम टूर करते. दाखव रे रूम टूर दाखव बाबा तुझ्याकडून आज रूम टूर. चल आतमध्ये. टिडाव टाडाव टाडाव. येऊ का? ओके. अरे उघडा. हे बघा इथे बेड आहे, इथे थोडंफार गादी आणि हा वॉशरूम आणि इथे काय आमचे कपडे वगैरे लागलेले आहेत, अजून काय नाही. सो आता एवढंच आहे आणि हा रूम केलेला आहे. काय काय बोलवते बोला ना. अरे अरे कॅमेरा आल्यावर डायरेक्ट शांत होतो. मी बोलू शकतो. हा बोल. माझ्यात बोलायचं दम आहे पण मी काय बोलतो ऐका. हां हा बघा, हा जो पोरगा आहे ना ह्यानी केलेला आहे आल्याला. जिथं जाईल तिथं कांड करण्याची ताकद ठेवतो. हो भाई साहेब. गाडी दाखव, गाडी दाखव आपली. हे बघा. हे केंगे ऐक ना. केंगे इकडे तर बघ भावा. तू असं येतोय का? हा बनेनच घातले भाऊनी. असून दे रे त्याला मी ब्लर करायला भावा. त्यानं नको कशाला आदिवासी वाडीतल्या म्हणा जिथं जाय तिथं. हे मला म्यूट करावं लागेल. तू बघितले तर अलिबागचे तू जे हे बघितले, तुझा साऊंड बघितला अलिबागचा तू? हा ट्याव मी मारला डायरेक्ट. मग तुझा नीट बघ ब्लॉग अलिबागचा तुझ्या आणि प्रदीपच्या. बाबा 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 अरे एक्झाम्पल बघा दुसरा. अरे काय करताय तुम्ही पोराव? हे बघा मी तुम्हाला आधीच सांगतो तो तडकलेला आहे, तुटलेला आहे. केंगे दुसरा तू आहे बाबा. इकडं बघ, इकडं बघ, तू इकडं बघ बाबा, इकडं बाबा. का दुसरा आहे तिकडे आता तिकडे कांड करतात पोरं. अरे तू का असं असतोय? अरे असं नको असं. बघून तो असं का? सॉरी बाबा. साला रिशूज घाला पोरं. तिकडे नका बसू आता. तेव्हा पायरी आहे बाबा इथं. तेव्हा येते महाराजांची मूर्ती आपली छान. आणि मी आता शूज घालतो आणि आपण जाऊयात आपल्या जेवायला आहे तिकडे. आणि इथे घरून आणलेलं आम्ही थोडंफार जेवलं पण भूक लागलेली आहे. जिथे आपला मेन जेवणाचा स्पॉट आहे तिथे जाऊयात आणि जेवूयात. येतो ना बाबा.
सो आम्ही आता आलो आहे बुफेच्या इथे. इकडे लाईन लागलेली आहे आमची. लाईन तर भरपूर मोठी आहे. जवळजवळ अर्धा तास लागेल ना. मजबूत लाईन. अर्धा तास लागेल. अर्धा तास लागेल. माणसं तेवढे आहेत ना त्यामुळे. सो थोडं जेवूयात, भूक लागले. जो मित्रांनो हे बघा आजचं जेवण. मटकीची भाजी. सॉरी मी तर भाजी नाही घेतली अर्धी. कुठे गेली दाखव रे पूर्ण. वरण भात चपाती. ही कुठली भाजी? वांगा बटाटा. वांगा बटाटा, मटकी, चपाती, चिप्स, पापड्या आणि गुलाबजाम. घेऊयात हां भेटूया. दाखव जरा इकडे बघ. इकडे बघ ना घाम बघ. बाय भूक ना लागली पाहिजे असं जेवण. सगळ्यांचं जेवण संपलंय आमचं. हेच बाकी आहे. तोंडावर घाम बघायचे तरी खातं सोडत नाही. तरी कोण सोडत नाही. खरं बोललं. गरजा भेटला का ताव मारा. तुला काय अजून गुलाबजामुन हे बघा भावांना अख्खं ताट खाली आहे. पोरांसाठी गुलाबजाम घेऊन चाललंय मी. शब्द पाळलाय बघ भावा. शब्द पाळलाय मी. 4 आणलेच भावा. त्यातले एक मला पाहिजे. एक पाहिजे भावा मला. पाहिजे का? कोणा दाखवते बे. एन्जॉय भावांना. आजचे राहतं तुमच्यासाठी. तुझं आणले तर तू आमचा मित्र. तुझा ते भावा जा ना. आम्हाला इकडचेच गुलाबजाम खायचे आम्हाला माहिती नाही. ते जा ना आण ना. गुलाबजाम नाही आणत परत. मी आणले निखिलने पण आणलाय. फक्त त्याची बारी आहे. बघू आणतो का. काय आणलेस? मला म्हणतो 2च घ्या. मी 2च अरे एक एक दिलं भावाने. निलेने नाही आणलं पण निल्या गद्दारी. घाम बघ ना चेहऱ्यावर. तुम्हाला दाखवलं नाही मी. आपला रायगड. तसा पूर्ण अंधार आहे आता. तेच दाखवत होतो. हा रायगड. हा भाऊ. आणि आम्ही रायगडच्या खाली आता जेवण केलंय. आता उद्या जाऊ आम्ही स्वर्गात. म्हणजे आम्ही स्वर्गाच्या पायथ्याशी आता. हां स्वर्गाच्या पायथ्याशी. फक्त पाय ठेवणार स्वर्गात जायला. ते पण फिरण्यासाठी नाही, सेवा करण्यासाठी. हो नाही काय बरोबर. मावळे जेवत आहेत. मावळे अजून जेवत आहेत. तर बघा मावळा बघा एकटा बसला. इकडं बघ ना. उद्याचा मावळा आमचा. मावळा एकटाच जेवतोय अजून एकटाच. आणि आपली एंट्री. सो आता आमचं जेवण झालं आणि आम्ही चाललो होतो रूमवर. जवळच आहे तसं रूम. 5 मिनटावरच आहे. आता थोडं पाण्याची व्यवस्था बघतो इकडे. पिण्याच्या पाण्याची. सो आता तुम्हाला रायगडाचं दर्शन मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल. तोपर्यंत बाय बाय.